नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. सो आज हा व्हिडिओ मी आपल्या सर्वांसाठी स्पेशली बनवत आहे, जे स्पेशली आमचे सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेसचे कोहा युजर्स आहेत, तसेच अजून काही प्रोफेशनल्स कोहा वापरत आहेत. या त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयोगी ठरू शकतो व्हिडिओ. यामध्ये मी आपल्याला समजून सांगणार आहे की आपल्याला कोहाचा जो बॅकअप आहे तो का महत्त्वाचा आहे आणि तो बॅकअप कसा घ्यायचा आहे आणि तो गुगल ड्राईव्हला अपलोड कसा करायचा आहे. आपल्याला रेग्युलरली बॅकअप घेणं खूप महत्त्वाचं आहे कोहाचा. त्याचं कारण असं आहे की आपण जे काही काम करतो आहे कोहामध्ये, इश्यू रिटर्न करताय, तुम्ही ॲक्विजिशन करताय, सिरियल कंट्रोल करताय, डेटा मायग्रेशन करताय, तर हा सगळा डेटाबेस हा खूप इम्पॉर्टंट डेटाबेस आहे. तुमच्याकडे जर एखादी कमिटी येणार असेल आणि ती कमिटीचं काम तुमचं ऑलमोस्ट झालं आहे, 3 वर्षाचं 4 वर्षाचं काम तुमचं झालेलं आहे आणि अचानक जर कमिटीच्या तोंडावर किंवा त्याच्या आधी 6 महिन्याआधी तुमचा जर डेटाबेस करप्ट झाला, तुमचा कम्प्युटर करप्ट झाला, ठीक आहे, सर्व्हर करप्ट झाला, ते टेक्नॉलॉजी ते हे म्हणजे टेक्निकल पार्ट्स आहेत ते, ओके, हार्डवेअर येते, त्याचं काही शाश्वती असेलच असं नाही आहे. त्याच्यामुळे त्याला पर्याय म्हणजे त्याचं प्रिकॉशन घेणं, काळजी घेणं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कोहाचा बॅकअप दररोज घ्या, काही अडचण नाही. दररोज जरी तुम्ही बॅकअप घेतला, 1 मिनिटाचा वेळ लागणार आहे. तुमच्या 8 तासामध्ये 1 मिनटं तुम्ही तुमच्या कामासाठी देऊ शकता, किंवा तुम्ही तुमची जबाबदारी वाटून घ्या. या महिन्यात तू घे, ह्या महिन्यात हा घे, ह्या महिन्यात तुम्ही घ्या. असं कसंही करून तुम्हाला हा बॅकअप घ्यायचा आहे. ज्यावेळेस आम्ही ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट करतो त्यावेळेस ती जबाबदारी आम्ही घेतो की बाबा तुमचा बॅकअप आमच्याकडे सेफ असेल किंवा आम्ही सेफ ठेवू. परंतु जे लोक AMC घेत नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे AMC पण असेल आणि समजा काही कारणाने आमच्याकडून तो बॅकअप घेतला गेलेला नसेल, तरीसुद्धा आपण रिस्क न घेता तुम्ही स्वतः तो बॅकअप घेणं गरजेचं आहे आणि तो घेतला पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इकडे कोहाच्या मेन डॅशबोर्डवर, हा मेन डॅशबोर्ड आहे, या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथे क्विक रिपोर्ट आहे. ह्या क्विक रिपोर्टमध्येच बॅकअप नावाचा ऑप्शन आहे आणि या बॅकअपमध्ये कोहा डेटाबेस बॅकअप नावाचं तुम्हाला ऑप्शन मिळेल आणि इथे तुम्हाला डेटाबेस डंपरमध्ये एक बॉक्स दिसेल, इथे डंप नावाचा. तिथे तुम्हाला आजची डेट टाकायची, कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तुम्ही कधी बॅकअप घेतलेला आहे आणि कशाचा घेतलेला आहे. तर तुम्ही कोहा तिथे टाईप करू शकता. त्यांनी टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे डंप डेटाबेस म्हणायचं आहे. जसं तुम्ही डंप डेटाबेस म्हणणार आहे, तुमचा डेटाबेस इथे डाउनलोड झालेला तुम्हाला दिसणार आहे. SQLची फाईल जी आहे ती डाउनलोड होते. ही फाईल तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाणार आहे आणि ही फाईल तुम्हाला डाउनलोड फोल्डरमध्ये नाही ठेवायची आहे. ती फाईल तुम्हाला तुमच्या D ड्राईव्हला आणून टाकायची आहे किंवा गुगल ड्राईव्हला अपलोड करायची आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार की हीच फाईल तुम्हाला गुगल ड्राईव्हला कशी अपलोड करता येईल. सिम्पल आहे. तुम्ही तुमच्या गुगलवर जा. गुगलवर गेल्यानंतर तुमचं जे काही अकाउंट असेल गुगलचं, त्या गुगल अकाउंटमध्ये जा. तिथे गेल्यानंतर 9 डॉट्स तुम्हाला दिसतील, तिथे तुम्हाला ड्राईव्हचं ऑप्शन दिसेल. त्या ड्राईव्हच्या ऑप्शनमध्ये जा. इथे न्यूचं ऑप्शन दिसेल. न्यूमध्ये फाईल अपलोडचं ऑप्शन आहे. या फाईल अपलोडमध्ये जा आणि ती कोहाची जी फाईल डाउनलोड झालेली आहे डाउनलोड फोल्डरमध्ये, ती फाईल इथे अपलोड करा. इथे तुम्हाला फाईल अपलोड होताना दिसेल. हार्डली काही सेकंदांमध्ये ती फाईल अपलोड होणार आहे. बघा, फाईल अपलोड झाली. फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्ही एकदा रिसेंटमध्ये जाऊन चेक करा ती फाईल आलेली आहे का. तर बघा, रिसेंटमध्ये तुमची फाईल जी आहे ती तुमची इथे अपलोड झालेली आहे. ठीक आहे. तर ती दररोज जर ती फाईल जमा होऊन भरपूर डेटा होत असेल तर तुम्ही आजची फाईल तुम्ही इथे येऊन डिलीट करून टाका, मूव्ह टू ट्रॅश, आणि नवीन फाईल तुम्ही परत पुन्हा इथे अपलोड करा. एक फोल्डर तयार करून घ्या. त्या फोल्डरमध्ये मागच्या फाईली उडून टाका, लेटेस्ट फाईल तिथे ठेवा, म्हणजे तुमच्या गुगल ड्राईव्हची स्पेससुद्धा जास्त भरणार नाही. अशा पद्धतीने आपण आपल्या कोहाची, आपल्या लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही केलेल्या मेहनतीवर कधीही काही प्रॉब्लेम होऊ नये. कारण डेटा एंट्री करणं अत्यंत क्लिष्ट काम आहे, वेळखाऊ काम आहे. ते जर कमिटीच्या तोंडावर जर काही झालं तर आपल्याला खूप मोठा लॉस सहन करावा लागेल. त्यासाठी
आणि डेटा एंट्री चालू आपल्याकडे एक्सेलमध्ये असू शकते, नो प्रॉब्लेम. ते ॲज अ वेंडर आम्ही पण ती समजा तुम्हाला देऊ शकतो. पण इश्यू रिटर्नचे ट्रान्झॅक्शन, ॲक्विजिशनचे बिलिंग डिटेल्स, ह्या भरपूर अशा गोष्टी आहेत. सिरियल कंट्रोलचे ट्रान्झॅक्शन्स, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स, पेमेंट ड्यू असलेलेचे सगळे ट्रान्झॅक्शन्स हे तुम्हाला कुठून भेटणार आहे? रिपोर्ट्स असतील. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला कमिटीसमोर ठेवावं लागतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी कोहाचा डेटाबेस बॅकअप हा रेग्युलरली घ्यायला पाहिजे. सो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच.